Next example, A is equal to 3 2 0 0 1 2 2 0 5 3 by 3 matrix. Verify that adjoint of A into A is equal to A into adjoint of A is equal to determinant of A into I. So ही तिन्ही स्टेटमेंट सेम असतात असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सो तिन्ही स्टेटमेंटचे आपण आन्सर्स काढूया आणि सेम आहेत का बघायचं. सगळ्यात सिंपल डिटर्मिनंट ऑफ A into I. I means आयडेंटिटी मॅट्रिक्स आहे. म्हणजे डिटर्मिनंट काढला की हे स्टेटमेंट काय याचा आन्सर काय आहे आपल्याला लगेच कळेल. म्हणजे काय की ही दोन जी आन्सर्स यायला हवे ती सेम या आन्सर इतके म्हणजे तेवढा तो मॅट्रिक्स यायला हवा हे आपल्या लक्षात येईल. तर फर्स्ट आपण डिटर्मिनंट ऑफ A into I काढणार आहोत. त्यासाठी याची डिटर्मिनंट काढून घेऊया. सो आन्सर मध्ये फर्स्ट डिटर्मिनंट ऑफ A इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ 3 2 0 0 1 2 2 0 5 which is equal to 3 into bracket 5 minus 0 minus 2 into bracket 0 minus 4 plus 0 0 into 0. So which is equal to 15 minus minus plus 8 is equal to 23. So determinant of A is equal to आपल्याला 23. Therefore determinant of A into I एक स्टेटमेंट आहे याचा आन्सर आपण काढून घेऊया. मग उरलेली ही दोन स्टेटमेंट्स आहेत ती पण घ्यायची आहेत. त्याचे आन्सर्स काढायचे आहेत. ॲडजॉइंट वगैरे करून मल्टिप्लिकेशन करावं लागेल आणि तो काय मॅट्रिक्स येतो तो चेक करावा लागेल. तो सेम या मॅट्रिक्स इतका आला पाहिजे. सो डिटर्मिनंट ऑफ A into I means 23 into 1 0 0 0 1 0. आता 3 by 3 मॅट्रिक्स आहे. सो I पण 3 by 3 आहे. सो 23 मल्टिप्लाय होणार आहे. So 23 0 0 0 23 0 0 0 23. So आपल्याला डिटर्मिनंट ऑफ A into I is equal to this हे मिळालं याला इक्वेशन 1 असं आपण म्हणूया. म्हणजे एक तीन स्टेटमेंट दिले ते तिन्ही सेम असतात असं आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्यातला एक आपण आता इव्हॅल्युएट केलेला आहे. तर या स्टेटमेंटचा आन्सर काय हा मॅट्रिक्स आहे. त्याला इक्वेशन 1 म्हणूया. त्याच्यानंतर आपण आता ॲडजॉइंट ऑफ ए आधी काढून घ्यायला लागेल कारण या दोन्ही स्टेटमेंटमध्ये ॲडजॉइंट ऑफ ए दिसतोय ना मल्टिप्लिकेशन नंतर करायचंय. पण आधी ॲडजॉइंट ऑफ ए आपण काढून घेऊया आणि याचे आन्सर्स काय आहेत ते चेक करूया. त्याचे आन्सर्स पण सेम एवढीच आली पाहिजे. सो फर्स्ट आपण ॲडजॉइंट ऑफ ए काढूया. ॲडजॉइंट ऑफ ए काढण्यासाठी काय करावं लागेल आधी कोफॅक्टर्स काढायला लागेल. त्याचा कोफॅक्टर्सचा मॅट्रिक्स फाइंड आउट करायला लागेल. सो फर्स्ट कोफॅक्टर्स A11 म्हणजे ह्या पोझिशनचं म्हणजे त्याला साइन काय येणार आहे जे आहे तीच साइन राहणार कारण 1 + 1 मीन्स 2 -1 raised to 2. सो 5 - 0 त्यामुळे 5 ही साइन तशीच राहील. देन A12 इज इक्वल टू हे येणार त्यामुळे 0 - 4 0 - 4 मीन्स -4 त्यामुळे त्याचं साइन काय आहे आता बघूया आपण. हा नंबर आहे ना सो याचं काय आलं 0 - 4 पण आता त्याला साइन काय ते चेक करावं लागेल कारण 1 आणि 2 आहे ना. सो -1 raised to 3 झालं साइन साठी. सो -1 raised to 3 किती येतं -1 येतं. सो मायनस ऑफ -4 त्यामुळे झालं ते +4 त्यामुळे हे +5 झालं हे +4 झालं. तिथे लगेच साइन पण काय ते डिसाइड करून टाका. नंतर करून म्हटलं तर आपल्याला विसरायला होतं आणि मग नेमकं वेगळ्या साइन्सने ते आपण यूज करतो आणि चुकतो. A13 मीन्स 0 इंटू काही 0 हा नंबर आहे ह्या 13 पोझिशनचा त्यामुळे काय येणार आहे 0 - 2. आता त्याचं साइन काय ते पण आपण चेक करूया. 1 + 3 मीन्स 4 आहे. इव्हन आहे म्हणजे साइन ॲज इट इज त्यामुळे -2 तसंच आहे. देन A21 पोझिशन A21 मीन्स दिस. सो ही रो आणि हा कॉलम गेला म्हणजे 10 10 - 0 10 - 0 is 10 पण साइन काय ते डिसाइड करूया. 2 + 1 ऑड आहे. ऑड म्हणजे साइन अपोजिट होणार. सो -10 येणार. देन A22 पोझिशन A22 मीन्स दिस. मग ही रो आणि हा कॉलम गेला म्हणजे 15 - 0 मीन्स 15. आता साइन काय ते बघूया. 2 + 2 इव्हन आहे म्हणजे साइन तीच राहणार 15. देन A23 पोझिशन मीन्स दिस. हा कॉलम आणि ही रो गेली म्हणजे 0 - 4.
आता याची साइन बघायला लागेल 2 + 3 म्हणजे ऑड आहे. ऑड असल्यावर साइन चेंज करणार मायनस ऑफ मायनस मीन्स की प्लस साइन. A31 position. A31 position means this position. हा कॉलम आणि ही रो कॅन्सल झाली म्हणजे 4 - 0. 4 - 0 बट 3 1 आहे त्यामुळे साइन ॲट इज इट. कारण ते इवन झालं ना. Then A32 position. 32 means this position. हा कॉलम आणि ही रो कॅन्सल झाली म्हणजे 6 - 0. 6 - 0 पण 3 + 2 ऑड आहे म्हणजे -6. A33 position. This position म्हणजे किती येणार 3 - 0 means 3 येणार पण त्याची साइन आणि चेंज आहे. सो अशा पद्धतीने आपले कोफॅक्टर्स काढून झाले. आता त्याचा कोफॅक्टर्स ऑफ ए काढूया त्याचा कोफॅक्टर्स. तो किती येणार आहे A11 पोझिशन A12 A13 means 5 4 -2. नेक्स्ट रो ही येणार आहे -10 15 + 4 नेक्स्ट 4 -6 3. सो कोफॅक्टर्स हा मॅट्रिक्स झाला आहे. त्याच्यावरून ॲडजॉइंट कसा काढायचा आपल्याला माहिती आहे. ॲडजॉइंट काढायचं मीन्स काय हा जो मॅट्रिक्स आहे त्याचं फक्त काय करावं लागतं आपल्याला ट्रान्सपोज करायला लागतं. ॲडजॉइंट ऑफ ए कारण ॲडजॉइंट आपल्याला पुढे लागणार आहे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि हे मल्टिप्लिकेशन करून चेक करावं लागेल. ॲडजॉइंट ऑफ ए मीन्स काय होणार आहे याचा ट्रान्सपोज 5 4 -2 याचा 5 4 -2 याचा कॉलम लिहिणार. देन -10 15 4 -10 15 4 then 4 -6 3 4 -6 3. हा झाला ॲडजॉइंट ऑफ ए. आता हा ॲडजॉइंट ऑफ ए आपल्याला हे स्टेटमेंट आणि हे स्टेटमेंट या दोनचा आन्सर काय आहे ते चेक करण्यासाठी लागणार आहे. सो याला पाहिजे ती इक्वेशन नंबर लिहून घ्या. ॲडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू दिस इक्वेशन नंबर 2. त्या इक्वेशन 2 यूज करून आपण ॲडजॉइंट ऑफ ए इंटू ए आणि ए इंटू ॲड कारण आपल्याला माहिती की मॅट्रिसेस मध्ये ॲबिलियन म्हणजेच कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी नसते. त्यामुळे ए बी इज इक्वल टू बी ए असं असेलच असं नाही. त्यामुळे एकच स्टेटमेंट चेक केलं असं नाही. आपल्याला दोन्ही स्टेटमेंट चेक करून त्यांचे आन्सर्स काय येत आहेत ती बघावी लागेल. सो आता आपण हे इक्वेशन 2 यूज करून ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए आणि ॲडजॉइंट ऑफ ए इंटू ए हे दोन्ही बघणार. मॅट्रिक्स इथे लिहून ठेवूया आधी. ॲडजॉइंट ऑफ ए काय आहे 5 -10 4 4 15 -6 -2 4 3 इक्वेशन 2 का आपल्याला लागणार. आता ही दोन स्टेटमेंट आहेत त्याचे दोन्ही मल्टिप्लिकेशन करून बघूया सेम येत आहेत का आणि ते इक्वेशन 1 इतकी येत आहेत का ते आपल्याला चेक करायचे. सो फर्स्ट कन्सिडर ॲडजॉइंट ऑफ ए इंटू ए. लेफ्ट साइडने ॲडजॉइंट आहे राईट साइडला ए म्हणजे त्याच ऑर्डरने घ्यावं लागतं आपल्याला माहिती आहे ना मॅट्रिसेस मध्ये. सो ॲडजॉइंट ऑफ ए मीन्स किती आहे 5 -10 4 4 15 -6 -2 4 3 इंटू ए दिलाय त्याने किती 3 2 0 0 1 2 2 0 5. त्या दोघांचा प्रॉडक्ट काय होतो आपण चेक करू. डायरेक्ट जर असेल तर डायरेक्ट या इथं करून घेऊया आपण. 5 × 3 15 15 0 + 8. हा झाला फर्स्ट एलिमेंट झाला ना. कसा घेतो आपण फर्स्ट रो अँड फर्स्ट कॉलम यांच्या कॉम्बिनेशनने फर्स्ट एलिमेंट होतं. सेकंड एलिमेंट घेताना फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम घेणार. सो 5 + 5 × 2 10 10 × -10 and 0 × 4 is 0 10 - 10. सेकंड एलिमेंट झालं. थर्ड एलिमेंट इज 0 -20. काय करतो आपण त्या पोझिशनचा नंबर आपण म्हणजे A12 पोझिशन आणि इथे ही पोझिशन याचं आपण मल्टिप्लिकेशन करतो आणि सगळ्यांची ॲडिशन करतो. माहिती मल्टिप्लिकेशन कसं करायचं. सो 0 -20 कॅल्क्युलेट करायचं इथे +20 देन
त्या पोझिशनचा नंबर. त्यासाठी आपण सेकंड रो कन्सिडर करणार आणि एक कॉलम घेणार. सो फर्स्ट 12 मीन्स 12 मायनस 0 म्हणजे 0 आणि मायनस 12 6 into 2 मायनस 12 फर्स्ट नंबर झाला. देन सेकंड 4 into 2 8 plus 15 into 1 plus 15 plus 0 into so plus 0. Then next 4 into 0 0 15 into 2 30 and 7 30 with negative sign so minus 30. Next 2 into 3 minus 6 minus sign minus 6. Then 0 plus 6. Next 2 into 2 with minus sign so minus 4 plus 4 3 into 0 0. केअरफुली करा कारण एखादा नंबर इकडे तिकडे झाला किंवा चुकून या नंबरला हा नंबर कुठल्या तरी वेगळ्या कॉलम मधला मल्टिप्लाय केला गेला तर ते चुकेल आन्सर. आता लास्ट एलिमेंट 2 into 0 0 4 into 2 8 plus 3 into 5 15. सो आता मॅट्रिक्स काय आला तर आपण चेक करूया. which is equal to काय घेतलं होतं आपण adjoint of A into A. सो लेफ्ट साइड ने adjoint of A मल्टिप्लाय केल्यानंतर आन्सरचा मॅट्रिक्स काय आला तो बघूया. 15 plus 8 is 23. Here 0 here 0 next here 0 here 23 0 next here 0 zeros and 8 plus 15 23. चला इक्वेशन नंबर आता नेक्स्ट इक्वेशन 3. इक्वेशन नंबर 3 घेऊया. सो adjoint of A into A is equal to काय मिळाला आपल्याला हा मॅट्रिक्स मिळाला. फर्स्ट स्टेटमेंट आपण हे घेतलं होतं डिटर्मिनंट ऑफ A into I तो मॅट्रिक्स हाच आला होता बघा. आता या दुसऱ्या स्टेटमेंटचा पण हाच मॅट्रिक्स आलाय. अजून एक स्टेटमेंट आहे त्याचाही तोच सेम मॅट्रिक्स येतोय का चेक करायचं. आता राइट साइड ने adjoint मल्टिप्लाय करायचं. adjoint of A आहे त्याने आधी आपण इथे काय केलं लेफ्ट साइड ने मल्टिप्लाय करून आन्सर काढला तर राइट साइड ने मल्टिप्लाय करायचं. सो A into adjoint of A which is equal to A आधी घ्यायला लागेल 3 2 0 0 1 2 2 0 5 into adjoint of A means 5 minus 10 4 4 15 minus 6 minus 2 4 3 is equal. त्याचा आन्सर काय आहे बघूया. फर्स्ट एलिमेंट फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सो 5 into 3 15 plus 8 plus 0 23 plus 0. Second element minus 30 plus 30 plus 0 0. Third element 12 minus 12 plus 0 12 minus 12 plus 0. Next row 0 into 5 0 4 minus 4. Next 0 15 plus 8. Next element 4 into 0 0 minus 6 2 into 3 plus 6 minus 6 plus 6. Next 25 2 into 5 10 plus 0 minus 10. Next element 2 into 20 means minus 20 0 plus 5 into 4 plus 5. Next 2 into 4 8 plus 0 plus 5 into 3 50. So that's answer काय मिळाला आपल्याला A into adjoint of A. याचा आन्सर काय मिळाला 23 0 0 0 23 0 0 0 23. इक्वेशन नंबर 4 असं आपण म्हणूया. आता आपण ह्या सगळ्या स्टेटमेंट मधल्या सगळ्या एलिमेंटचे आन्सर्स काढलेली आहेत. ते काय आन्सर्स आले बघा. फर्स्ट इक्वेशन मध्ये डिटर्मिनंट ऑफ A into I चा हे आलं होतं 23 0 0 0 20. सो इक्वेशन 1 इक्वेशन 3 आणि इक्वेशन 4 हे जर आपण बघितलं तर तिन्ही सॉल्व केल्यावर सेमच मॅट्रिसेस मिळतात. म्हणजे ती तिन्ही स्टेटमेंट्स काय असली पाहिजेत सेमच असली पाहिजे.
आणि फक्त एवढं लिहायचं शेवटी. therefore from equation 1 3 and 4 कारण 2 आपण adjoint काढायला यूज केला होता ना नंबर. so from equation 1 and 3 1 3 and 4 we can write adjoint of A into A is equal to A into adjoint of A is equal to determinant of A into I. सो आपण आता इन जनरल जर फॉर्म्युला बघितला आठवत असेल तुम्हाला तर A इन्व्हर्स चा फॉर्म्युला काय होता A इन्व्हर्स इज इक्वल टू 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ A इनटू एडजॉइंट ऑफ A. म्हणजे हे ह्या पर्टिक्युलर A साठी आपण हे सगळं प्रूव्ह केलं. हे स्टेटमेंट ट्रू होतं वगैरे असं आपण आता दाखवलं इथे. पण इन जनरल सुद्धा होतं का किंवा आहे का ते चेक करूया. हा डिटर्मिनंट ऑफ A नॉन झिरो तो आपण इथे आणून मल्टिप्लाय केला सपोज. सो डिटर्मिनंट ऑफ A इनटू A इन्व्हर्स इज इक्वल टू काय मिळालं आपलं एडजॉइंट ऑफ A. आता A इन्व्हर्स आहेत एक. आता हा डिटर्मिनंट ऑफ A काय असतो रियल नंबर असतो. सो रियल नंबर तुम्ही इथनं लेफ्ट साइडने मल्टिप्लाय केला तरी चालतो किंवा राईट साइडने मल्टिप्लाय केला तरी चालतो. त्यामुळे डिटर्मिनंट ऑफ A लेफ्ट साइडने मल्टिप्लाय केला तर असं दिसेल. राईट साइडने मल्टिप्लाय केला तर A इन्व्हर्स ऑफ A आणि मग डिटर्मिनंट ऑफ A राईट साइडला असं लिहिता येईल. त्यामुळे कुठल्याही पद्धतीने लिहिता येईल. आता या सगळ्याला जर राईट साइडने A ने मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल आपल्याला डिटर्मिनंट ऑफ A इनटू A इनटू A इन्व्हर्स इनटू A इज इक्वल टू एडजॉइंट ऑफ A. त्याला आपण राईट साइडने A ने मल्टिप्लाय केलं तर हे A इन्व्हर्स A ते आयडेंटिटी होऊन जाईल. फक्त डिटर्मिनंट ऑफ A इनटू I राहील. सो दॅट इम्प्लाइज डिटर्मिनंट ऑफ A इनटू I इज इक्वल टू एडजॉइंट ऑफ A इनटू A. सो इन जनरल फॉर्म्युल्याप्रमाणे सुद्धा हे स्टेटमेंट ट्रूच होतं. त्यामुळे कुठलाही तुम्ही मॅट्रिक्स घेतलात तरी आत्ताचं जे व्हेरीफाय असं आपण इक्वेशन बघितलं ते इक्वेशन कुठल्याही मॅट्रिक्ससाठी नॉन सिंग्युलर अर्थात ज्याचा डिटर्मिनंट नॉन झिरो आहे अशाच फक्त मॅट्रिक्ससाठी. कारण ॲडजॉइंट इन्व्हर्स हा सगळा कन्सेप्ट येतोय म्हणून. सो नॉन सिंग्युलर कुठल्याही मॅट्रिक्ससाठी हे स्टेटमेंट ट्रू होऊ शकतं. म्हटलं तसं हा डिटर्मिनंट ऑफ A तुम्ही जर राईट साइडने मल्टिप्लाय केला तर ह्या A ला तुम्ही लेफ्ट साइडने मल्टिप्लाय करू शकता आणि मग ते काय होईल इज इक्वल टू A इनटू एडजॉइंट ऑफ A. कारण हे स्टेटमेंट इज इक्वल टू A इनटू एडजॉइंट ऑफ A असं पडेल. सो राईट साइडने और लेफ्ट साइडने कसंही मल्टिप्लाय केलं तरी चालतं. सो इन जनरल सुद्धा हे स्टेटमेंट ट्रू असतं फॉर नॉन सिंग्युलर स्क्वेअर मॅट्रिसेस.